त्या दोषत्रय अध्यासाला काही नाही. कार्य अध्यासाची सिद्धी कशी करेल? म्हटलं कार्य अध्यासाची सिद्धी कशी करेल? पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्षाची सामग्री कोणती आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. त्याच्यामध्ये आपल्याला खंडन करायचं आहे. अलग आहो तेव्हा वेदांची सामग्री कोणती? बरोबर. सजातीय वस्तुजन्य संस्कार. पुढे 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 म्हटलं संस्कार. संस्कार हे परवा कार्याध्यासाची काय सामुग्री आणि दोषत्र हे कारण नाही आहे ना. याच्यावर शंका केली होती 8 दिवस काल नाही काल का परवा दिवशी. संस्कारच का म्हणायचं? अव्यवहित पूर्वखाली जे असते त्याला काय म्हणत असतात मग संस्कार. अव्यवहित म्हणजे अगदी जवळ. ज्यावेळेला अभ्यास होतो त्यावेळेला कोण कारण आहे? संस्कार. संस्कार. माझ्यावर शंका केली होती. म्हणलं हे बा उत्तम कर्म आहे लोकप्राप्तीला काय आहे? उत्तम विहित कर्म कोणत्या प्राप्तीला? उत्तम लोकप्राप्तीला. आणि निषिद्ध कर्म नरकाला. मग ज्या माणसाने विहित कर्म केलं त्याला लगेच स्वर्ग मिळतो का? बरं. एखाद्या माणसाने चोरी केली लगेच नरक मिळतो का? मग कर्म तर होऊन गेला. काय होऊन गेला? आणि कालांतराने काय मिळते? शिक्षा. फल मिळते. मग कर्म तर नाही. मग अव्यवहित पद काय करा? काढून टाका. अशी शंका. मग त्याचं उत्तर लगेचच कर्म केल्याबरोबर काही फल मिळते का त्याचं? एखाद्या माणसाने चोरी केली हात तोडून पडतो का? मग त्याचं फल कधी मिळते? मग त्याला कर्म आहे का? मग अव्यवहित पद काय करायचं? काढून टाकायचं. आणि त्याचं लक्षण असं करायचं फक्त संस्कार. मग त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? तेव्हा विहित कर्म केल्यानंतर किंवा निषिद्ध कर्म केल्यानंतर धर्माधर्म उत्पन्न होते. काय उत्पन्न होते? आणि त्या धर्माधर्म त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. आणि पुढे मग कालांतराने ज्याचं जसं पाप पुण्य असेल त्या पाप पुण्यानुरूप त्याला फल प्राप्त होते. लक्ष आहे. मग कोण कारणीभूत आहे? कर्म कारणीभूत नाही. कर्मापासून उत्पन्न होणारे संस्कार धर्माधर्म हे कारणीभूत आहे. कोण कारणीभूत आहे? आहे का? त्याचं आपल्याला काय उत्तर द्यायचं? म्हटलं कर्म जरी आणखी कारणीभूत नसलं अव्यवहित कधी नसेल ते धर्माधर्म असते. काय असते? आणि त्या धर्मानुरूप आपल्याला ती फळं काय करावं लागतं? बघावी लागतं. चांगलं कर्म असेल तर सद्गती. बरं का? निषिद्ध कर्म असेल तर नरकाची कधी लागेल. आणि वर जाण्या इतकं काय नाही पुण्य नाही. खाली जाण्या इतकं काय नाही. अशा अवस्थेमध्ये मनुष्य देहाची प्राप्ती. आता आपल्याला काही सुखही आहे ना काय काही दुःख आहे. सुख आहे कशाचं फळ आहे? पुण्याचं. आणि दुःख आहे कोणाचं फळ आहे? पापाचं. याच्यात समता प्रमाण नाही. विषमता आहे. सर्वांना सारखं सुख नाही. सर्वांना सारखं काय नाही. दुःख नाही. कोणाचा जन्म सगळा दुःखातच जात असतो.
कोणाचा जन्म सगळ्या सुखाचा झाला असतो. नोकरी करण्याचं कामच नाही, अमाप संपत्ती असते. आणि एखादा धर्म सगळा जन्माचा जन्म जात असतो तरीसुद्धा गरिबी फिटत नाही. नाही. पाप पुण्य काय करायचं, लावायचं. तेच म्हणजे आपण जे काही पाप पुण्य करतो ते कर्म फल दिल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत आहे. काय आहे? सिद्धांत. ते कर्म काय देते मग? फल देते का? म्हणून आज जरी आपण एखादा कर्म वाईट केलं असेल, आज फल नाही, पुढच्या जन्मात तरी काय होईना पण ते फल मिळाल्याशिवाय राहत नाही. अन्नाच्या, जाराच्या, स्वेदाच्या वगैरे नरकाच्या जोनी आहे सगळ्या. आणि त्या योनीमध्ये दुःखाचा अतिरेक आहे. कशाचा? दुःखाचा. एखादा बैल असला नाही का, खायला कोरडं वगैरे देतो, काय देतो, कोरडीवर. आणि दिवसभर त्याच्या मानेवर काय असते? जीव असते ना. काय असते? जू. टांग्याचा गोळा. दिवसभर काय असते? जू. म्हणजे सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. काय करे? आणि खायला किती? खायचा प्रश्न नाही, दुःख किती आहे? दिवसभर दुःखाशी संबंध असतो. आणि नागरिकीचे बैल ओढणं होत नाही तरी वरून शेतकरी दणकून हात बघे, हे तू तरी असते एक मोठी. जाऊ दे, दृष्टांत संपला. तेव्हा कर्मापासून धर्माधर्म उत्पन्न होतात, ते अंतःकरणावर राहतात. आणि त्या धर्माधर्मापासून, अधर्मापासून, पापापासून दुःख, धर्मापासून पुण्य आणि पुण्यापासून सुख. आलं का? असं आहे. कशा करता? तर म्हणतो अव्यवहित पद काय करा, काढून टाका. अव्यवहित नाही, संस्कार हे अव्यवहित आहे. अगदी जवळचं कारण कोण आहे? संस्कार. संस्कार. तांदूळ हे सुद्धा भुकेच्या निवृत्तीचं साधन आहे. भातही जवळचं साधन कोणतं आहे? भात. भात. तसं राहायचं. म्हणून आलं का लक्षात? तुमच्या याचं फल आपलं कार्याध्यास संभवू शकतं चाललेलं आहे. पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यास संभवू शकत नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तुमच्या ह्याच्यामध्ये सिद्ध होत नाही. तुमच्या ह्याच्यात जगत सगळं कसं आहे? मिथ्या आहे. मग सत्यबंधाचे संस्कार आले, मग सत्यबंधाचे संस्कार म्हणता येत नाही. आणि दोषत्रयसुद्धा काय नाही, संभवत नाही, हे होऊ शकत नाही. म्हणून बंध मिथ्या नसून काय सत्य. मग काल आपण खंडांताचं पाहिलं. मग पूर्वपक्षाच्या मताची सामुग्री आमची नाही. आमची सामुग्री कार्याध्यासाची फक्त काय? सजते वस्तू. संस्कार. हा काल झाला की आपला दोषत्रय अभ्यासाला काय नाही, कारण नाही. काय करे? 3 प्रकारचे दोष. एक कोणता? सादृश्य. दुसरा पित्त मला दे. चौथा लोभ. तिसरा लोभ भयादी. सादृश्य दोषा वाचून सुद्धा अध्यास होतो. काल कोणता दृष्टांत दिला? काल कोणता दृष्टांत दिला? जातीचा दिला. कावीळ. चांगले. जसा नेत्र जी काळवी झालेली असती तिच्यामुळे शंखावर पिवळा रंग भासतो, त्याच्या ठिकाणी अध्यास भासतो. शंखाच्या ठिकाणी हे बघ, सादृश्य दोष आहे का नाही? दोरे कसा आहे? लांब आहे ना. आणि सर्प हे कसा आहे? सादृश्य आहे का नाही? आणि दोरीवर त्या सर्पाचा काय होतो? अध्यास. आता हे पहा, सिद्धांतामध्ये बंध आणि आत्मा, आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास होतो. अभ्यास होतो. आत्मा कुठं आहे? आत. आज आहे. बंध कुठं आहे? बाहेर. आत्मा कसा आहे? चेतन.
चेतन बंध कसं आहे? जड सादृश्य आहे का? नाही. तरी आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास होतो. अभ्यास सादृश्य नावाचा काय लागतो? दोष लागतो. आता हे पाय याच्यात लावायचं आपलं. मग सादृश्य नसताना देखील अध्यास होऊ शकतो. आकाशावरती निळेपणाचा काय होतो? अध्यास मग निळेपणा आणि आकाशाच्या सादृश्य आहे काय? नाही. तरी सुद्धा काय होतं? अध्यास होतो. मग सादृश्य दोषावाचून सुद्धा काय होतं? अध्यास होतो. बरं एखाद्या मांत्रिकाला गारुड्याला त्याला सर्पाची भीती आहे का? नाही. अरे काय तर त्याला सुद्धा दोरीवरती सर्पाचा काय होतं? अध्यास होतो. अज्ञात. एखादा वैराग्यवान पुरुष आहे त्याला सुद्धा शिंपलेवरती रजताचा काय होतो? अध्यास होतो. म्हणजे अभ्यासाला विनय दोषाची आवश्यकता नाही. आकाशाचा दृष्टांत सुंदर आहे. सादृश्यही दोष नाही. आकाश आणि निळेपणा सादृश्य आहे का? नाही. बरं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दोष आहे का? नाही. तरी सुद्धा आकाशावरती निळेपणाचा काय होतो? अध्यास होतो. मग आपण ठरवलं कार्याध्यासही संभवतो. आता कोणता अध्यास? कारण अध्यास. आता कारणाध्यास. कारणाध्यासाची समोरी कोणती आहे? कारणाध्याची समोरी सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाने विशेष रूपाचं अज्ञान. अज्ञान. कारणाध्यासाची सामुग्री का संभवू शकत नाही? अज्ञान आणि ज्ञान याचा विरोध आहे. अंधकार आणि प्रकाशाचा काय? विरोध. आपल्याला प्रकाश करायचा असेल, नाहीसा करायचं असेल काय लावावं लागलं? अरे काय कशाने जातो? प्रकाश आहे. कोणीतरी आपला राजा त्याच्या मुलाने जुनं घर होतं बघा. मग तिथं राजाला त्याला व्यवस्थित करायचं होतं आणि त्या घरामध्ये सगळं काय होतं? मग ते प्रधानजी म्हणायला लागले आपलं एवढं मोठं राज्य आणि त्याच्यात या घरामध्ये अंधार. मग मला म्हणलं अंधार काय केलं पाहिजे? घालवला पाहिजे. काढून टाकला पाहिजे. मग प्रधानजीने सांगितलं म्हणलं काही हरकत नाही काढून. मला लागे ना का 2-3 महिने लागले तरी चालेल, पण अंधकार काय करायचा? घालवायचे. काढून टाकायचा. म्हणजे प्रधानजी आता अंधकार टोपीने काढून बसला का कशाचं कार्य केलं तरी नाही सांगता येत. मग त्या अंधार कोठडीमध्ये असलेल्या घरात इलेक्ट्रिक फिटिंग केली. काय कशाची? इलेक्ट्रिक फिटिंग. बरोबर आहे. पण 500 पॉवरचे भोंगे लावले आपले, बल्ब लावले. मग राजाने विचारायचं म्हणजे प्रधानजी अंधकार काढला का? अंधकार काढला का? म्हणलं 2 महिने होऊन गेले अजून करायचं. म्हणलं सरकार बऱ्याच दिवसाचा अंधकार होता, इतक्या लवकर कसा निघेल? 200 मजूर म्हणलं कामाला लावले. काढण्याकरता किती? 200 मजूर काय लावले? म्हणलं टोपल्याने उचलणे सगळा अंधकार चाललेला आहे. तरी मला अजून जात नाही. मग पुढे सांगितलं पूर्ण फिटिंग झाली. म्हणलं चला आता सगळा अंधकार काय झालेला आहे? गेलेला आहे. मला बघा राजाला मध्ये येत आहे. अरे म्हणले तर अंधकार तर जसाच्या तसाच आहे. म्हणलं आमच्याशी खोटं बोलतो का तू? अंधकार गेला म्हणून तर म्हणलं अंधकार तर किती खर्च केला तरी अंधकार कुठं गेला? म्हणलं सरकार अंधकार गेला की. म्हणलं मूर्ख आहे की दिसतो ना मला अंधकार. मग त्या इलेक्ट्रिकचं बटन होतं ना, मग राजाला सांगितलं म्हणलं हे बटन दाबा. राजाने बटन दाबल्याबरोबर सगळीकडे काय झालं? प्रकाश झाला. मग अंधकार कशाने गेला? प्रकाश आहे. काय करा? मग अंधकार निवृत्तीचं साधन कोणतं आहे? प्रकाश. तसा
सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवू शकत नाही. नाही. आणि कारणाध्यक्षाची सामग्री आहे, सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने. अज्ञान मग अज्ञान हे कोणाच्या विरोधी आहे? मग ज्ञानाच्या ज्ञानाच्या आहे का? प्रकाश कोणाच्या विरोधी आहे? अंधकाराच्या जसं अज्ञान कोणाच्या विरोधी आहे? ज्ञानाच्या अज्ञान पूर्वपक्ष म्हणला सामान्य रूपाने काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. विशेष रूपाचं अज्ञान पाहिजे. अंतर कारणाध्यास संभवू शकतो. आपल्याला कारणाध्यासाचा संभव करून दाखवायचा आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास कारणाध्यास होऊ शकत नाही. वाचा. कारणाध्यासाचा संभव शंकेचा अनुवाद विशेष रूपे करून अज्ञात वस्तूचे ठिकाणी अध्यास होतो आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याचे ठिकाणी अज्ञान संभवत नाही. बरोबर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान काय होत नाही? संभवत नाही. सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवत नाही. पुढे कारण तमाचा अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. हे बघा, तमाचा म्हणजे अंधकाराचा प्रकाशाचा काय? विरोध आहे. प्रकाश असेल तर अंधकाराचा अंधकार असेल तर पुढे जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूचे ठिकाणी सर्पाध्यास होत नाही तसा स्वयंप्रकाशरूप आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. पुढे माझं समाधान थोडंसं लांब धरायचं म्हणजे बरं. बस थोडं. समाधान ही शंका बरोबर नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाशरूप आहे हे खरे, पण त्याचे ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहेच. आपल्याला कशाची अज्ञानाची काय करून दाखवायची? सिद्धी करून दाखवायची. त्याच्याकरता चाललेलं आहे. म्हणलं आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते. त्या आत्म्याची दोन रूपं, एक सामान्य रूप आणि एक विशेष रूप आहे. अग्नीची सुद्धा दोन रूपं, सामान्य आणि विशेष रूप. हे बघा, एखाद्या बाईला स्वयंपाक करायचा असला मग ते पूर्वीच्या काळामध्ये आता सिलेंडर निघालेला आहे इतर एका संस्थेमध्ये. मग ती सांगते सरपण घेऊन या. मग सरपणाचा अग्नीचा काय संबंध आहे? अरे स्वयंपाक करायचा आहे ना, मग लाकडाचा स्वयंपाकाचा काय संबंध आहे? तर लाकडात अग्नी आहे बा. कशात? म्हणजे सामान्य रूपाने. कोणत्या रूपाने? मग सामान्य रूप आणि एक विशेष रूप. हे बा वाघपिढीची काडी असते का नाही, तिला गोल असते का नाही, त्याच्यात काय असतं? प्रकाश असतो का नाही? अशी उगाळते काय? अशी उगाळते एकदम अशी आगपेटीनं अशी केली, एखाद्याला अशी लावली तर हाण्याला जाऊ शकत. मला काय माहिती, म्हटलं काडी लागली तर कुठं हे होते काय? पण त्या काडीने सामान्य रूपात काय त्याच्यात अग्नी. लाकडामध्ये सुद्धा सामान्य रूपाने काय? मग बाईला स्वयंपाक करायचा असला तर काय ती काय सांगते? दगड घेऊन या काय? मग काय सांगते? एखादा कोण राम अटॅकने संपला, मग जरा नाहीचा करायचा असेल तर काय दगड आणत असतो का? बा 20 मन काय न्यावं लागले दगड का? मग लाकडात काय न्यायचे? अरे लाकडात काय नाही. त्या लाकडामध्ये काय? कोणत्या रूपाने? आणि घासल्यानंतर विशेष रूपाने. तसं सामान्य रूप आत्म्याचं अज्ञान राहू शकते. क्रमाक्रमाने सांगायचं आहे. वाचा. पण त्याचा जो प्रकाश म्हणजे ज्ञान, शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात, ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. हे बा सामान्य ज्ञान. तुम्हाला व्याकरण शिकते वेळ गेले ना, सामान्य आणि विशेष व्याकरण शिकले
त्याच्यामध्ये गेलं ना सामान्य आणि विशेष सामान्य ज्ञान पुढे विशेष हे पहा. सामान्य ज्ञान म्हणजे हा मुलगा आहे, कोणतं ज्ञान झालं? सामान्य आणि हा हुशार मुलगा आहे, कोणतं ज्ञान? विशेष ज्ञान. विशेष आणि सामान्य सामान्य. आहे या रूपाने जे ज्ञान होते ना त्याला सामान्य म्हणायचं. मग मी सच्चिदानंद रूप आहे याला विशेष ज्ञान म्हणायचं. पुढे जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. हे थोडं कठीण आहे बरं का हे प्रकरण अभ्यासाचं. थोडं मन लावून आपलं घरी चिंतन करायचं, नाही समजलं तर विचारायचं. हे बा आपण झोपलो, पुढे झोप लागली त्याला आणि पुढे काय झाला तो जागा झाला. त्याला विचारलं, म्हणलं 5 मिनटं करता झोपी गेला. म्हणलं इथं 5 तास झोपला तुझं. काय काय असतं ना ते परीक्षा असते ना, थोडा वेळ असतो असं परीक्षेला. त्यामुळे रात्र अभ्यास केलेला असतो थोडा, म्हणलं 5-10 मिनटं काय घेऊ झोप घेऊ असं शांतपणे. 5-10 मिनटाच्या ऐवजी अर्धा तास झोपतो. किती? अर्धा तास. आणि मग धावत परीक्षेला येतो. अरे काय झालं? म्हणलं मग तुला माहिती नाही का परीक्षेची वेळ कोणती होती? म्हटलं इतका कसा विषय लावला? मग तो म्हणतो असं म्हणलं बसलो म्हणतात 2 मिनटं करतो. काय लागून गेली? झोप लागून गेली. नाही ना, तेव्हा झोप एक अवस्था आहे. त्या अवस्थेतून उठल्यानंतर त्याला विचारलं, म्हणलं 5 तास तू झोपला होता, काय करत होता? मग काय म्हणतो तो, सुखाने झोपलो होतो, काही करत काही जाणत नव्हतं आणि काही सुखाने काय होतं झोपेमध्ये कळत असते का माणसाला? चोर लोक असतात ना, मग ते कोणत्या वेळेला चोरी करण्याकरता येतात? रात्री सगळे माणसं झोपली असले त्यावेळेला चोरी करण्याकरता येतात. कोणाची तोंडवाशी झोप असते, कोणाची गडबडी झोप असते, कोणाची डोळेवाशी असते. मग ते चोर लोक बरोबर आणि आल्यानंतर त्याचं सगळं ते हे बघून पर्याय झोपल्याचं काय असतो, झोपलेलाच असतो बघा. जागा झाला तर चोर येतील का? मग झोप या अवस्थेमध्ये सगळे व्यवहार बंद असतात. पाहण्याचे व्यवहार बंद असतो. ऐकण्याचे व्यवहार, भूक लागत नाही झोपेमध्ये, तहान लागत नाही. सगळे प्राणाचे धर्म सगळे व्यवहार बरोबर. फक्त प्राणाचा एक धर्म चालू असतो. कोणता? मग प्राणाचा धर्म हे सुद्धा झोपेमध्ये पडलं तर राम बोलबाई काय म्हणलं ते गणपतराव एकदा झोपले, सकाळच्या पहिले हाका मारत उठवलं, पण काय झालं उठले का नाही म्हटलं ते संपले. ते फक्त झोपेमध्ये कोणाचा धर्म चालू असतो? प्राणाचा. बाकी सगळे धर्म झोपेतल्या माणसाला दिसत असते का? काय करायचं का काही? झोपेमध्ये काय अज्ञान आहे, काय अज्ञान. काही जाणत नव्हतं. आणि झोपेमध्ये कोणाही माणसाला दुःख आहे का सुख आहे? सुख आहे. तो गरीब असो, आंधळा असो, पांगळा असो, कोणी असो, झोपेमध्ये केवळ दुःख आहे. काय? आणि त्याच्यामध्ये विषमता नाही, समता आहे. नाही म्हटलं श्रीमंताची झोप फार सुख देते आणि गरिबाची झोप फार दुःख देते, असं आहे का? झोपेचा सुख इथून तर ब्रह्मदेवापर्यंत कसं आहे? सारखं आहे. कोणी गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, रोगी असू द्या, कोणी असू, झोपेतल्या सुखामध्ये कोणती काही नाही, भेदभाव नाही. जे झोपेचं सुख ब्रह्मदेवाला आहे तेच झोपेचं सुख बरं का एखाद्या गरीबाला सुद्धा आहे. पशुपक्षी सुद्धा झोपतात, तुम्हाला माहिती नाही.
हे कुत्री बित्री असतात ना ती सुद्धा झोपतात बघा. आणि त्याच्यात जर कुत्रं काहीतरी ओरडायला लागलं त्याला मागच्या जन्माची आठवण येते. आपण श्रीमंत होतो, पापामुळे कोणता जन्म मिळाला कुत्र्याचा. आणि त्याच्यामुळे मग ते रडते. त्याला आपण म्हणतो जाऊ द्या. मग झोपेमध्ये काय सुख. सुख काही जाणत नव्हतं. म्हणजे अरे अज्ञान ना, काही जाणत नव्हतं याला काय म्हणणार. अज्ञान. झोपेमध्ये अज्ञान आहे काय. आणि पुढे काय आणखी सुखाने झोपलेला. मग तुम्हाला उठल्यानंतर स्मृती झाली कशी. त्याचा अर्थ तुम्ही झोपेमध्ये सुखाचा आणि अज्ञानाचा काय घेतला. विना अनुभवाशिवाय स्मृती होऊ शकत. आणि तुम्ही झोपेचा अनुभव घेतला, सुखाचा काय घेतला, अनुभव घेतला. मग झोपेमध्ये अज्ञान आहे कधी. मी काय सुखाने झोपलेलो होतो, काही जाणत नव्हतं. काही जाणत नव्हतं म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं. तेव्हा तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा आहे. जागृतीतल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतो. आत्माच करतो. स्वप्नातल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतो. आत्मा. आणि झोपेतल्या अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो. आत्मा. समाधीमध्ये सुद्धा प्रकाशन कोण करतो. आत्मा. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाही. स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाही. झोपेत नाही. झोपेतलं ज्ञान समाधीवरती नाही. पण आत्मा मात्र कसा आहे, व्यापक आहे. तो सर्वांमध्ये सारखा आहे. झोपेतल्या जागृतीतल्याही पदार्थाचं प्रकाशन कोण करतो. आत्मा. आत्मा. स्वप्नातल्याही पदार्थाचं प्रकाशन कोण करतो. आत्मा. आणि झोपेतल्या अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो. आत्मा. आत्मा परिचित नाही का व्यापक आहे. व्यापक. मग आता मी काही जाणत नव्हतं. अज्ञान. आत्मा आहे. झोपेमध्ये आत्मा आहेच. मग आत्मा असूनही सुद्धा मी काही जाणत नव्हतं. याला अज्ञान म्हणतात. म्हणून सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या काय नाही, विरोधात. विरोधी आहे. मग सामान्य वार्ते अज्ञान राहू शकते. हे पाहता इथे लाकडामध्ये अग्नी आहे का नाही. मग अंधकार राहू शकतो काय. विशेष अग्नीमध्ये मात्र काय राहू शकत नाही, अंधार राहत नाही. विशेष म्हणजे काय, आग पेटीचे असं घर्षण केलं म्हणजे प्रकाश होतो ना. मग त्यावेळेला खोलीतला अंधार राहतो का निघून जातो. निघून जातो म्हणजे का पाय आहे का तुला. हळूहळू जातो का. म्हणून अज्ञान राहू शकते. सामान्याच्या ठिकाणी अज्ञान काय होत आहे. म्हणून झोपेमध्ये सुद्धा सामान्य ज्ञान आत्म्याचं ज्ञान आहे. आणि त्याच्यासमोर अज्ञान दोष आहे. पण सामान्य ज्ञान प्रकाशाचा प्रकाश अज्ञानाचा काय नाही. कारण अभ्यासाची सिद्धी होऊ शकते. वाचा. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. हे थोडं कठीण आहे, समजत नाही. दरवर्षीचा आम्हाला अनुभव संस्कार नसतात. त्याच्यामुळे ते पोरांना वाटते काय कोण सांगतो कोणाच पाहिजे. ते दरवर्षीचा अनुभव आहे. पुढे तेच परत सुंदर अनुभव. 2-4 तरंग झाले म्हणजे मग सुंदर असा कॉमेंट करतात. काय सांगायचं. आत्म्याचे दोन, एक सामान्य आणि एक विशेष. सामान्य ज्ञान आणि दुसरं कोणतं विशेष ज्ञान आहे. अलग लक्षामध्ये ते मात्र अज्ञानाच्या काय विरोधी आहे. हे बा हा लाकडात अग्नी आहे का ते. अंधाराच्या विरोधी आहे का. अरे लाकडातला अग्नी अज्ञानाचे.
मग लाकडामध्ये कोणता अग्नी आहे? सामान्य. तो अज्ञानाचा विरोध, अंधकाराचा विरोधी आहे का? नाही. मग कोणता अग्नी? हे पाहिलं, त्या विजेमध्ये काय प्रकाश आहे, हे तार आहे ना, ह्याच्यात बीज वाहक आहे, त्या विजेमध्ये काय आहे? प्रकाश. मग आता बल्बाची माहिती पडेल, विजेमधला ताऱ्यामधला जो बीज आहे ती प्रकाश देते का? नाही. मग कुठला प्रकाश देते? बल्बात. ते बल्ब आहे. ते काचसुद्धा प्रकाश देत नाही. त्याच्यामध्ये प्लॅटिनमची एक तार असते आणि त्याच्यात वीज शिरली म्हणजे प्रकाश पडतो. अशी बारीक होती. तार गेला म्हणजे बल्ब फल झाला. त्याप्रमाणे तारेमध्ये प्रकाश आहे की नाही? मग त्याचे का कोणता प्रकाश आहे? मग सामान्य. सामान्य आणि विशेष. सामान्य ज्ञानासमोर आलं का अज्ञान राहू शकते. विशेषाच्या समोर अज्ञान राहू शकत नाही. लाकडीमध्ये आपली आगपेटीची गाडी आहे, त्याच्यामध्ये गोल आहे का नाही? आहे का? सामान्य अग्नी आहे का नाही? मग तो का हाताला पोळतो का? नाही. अंधकार घालवला का? आणि असे केले की आता काय झालं? कोणाला लावला तर हाणेल की बघा. सामान्य आणि विशेष मी व्याकरणात आहे ना थोडे. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. हे पहा, झोपानं उठल्यानंतर मी काही जाणत नव्हतो, या अर्थी झोपेमध्ये अज्ञान आहे, आत्माही आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते. तेव्हा सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या काय नाही, विरोधी नाही. पुढे स्मृती पूर्व अनुभवा वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. काय? स्मृती पूर्व अनुभवा वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. अनुभव आल्याशिवाय तुम्ही सांगू कसे? ज्या अर्थी तुम्ही सांगता मी सुखाने जपलो होतो, त्या अर्थी त्या सुखाचा तुम्हाला झोपेमध्ये अनुभव आहे. कशामध्ये? झोपेमध्ये. आहे का नाही? जर तुम्हाला सुखाचा अनुभव नसता तर स्मृती होईल का? स्मृतीला अगोदर ज्ञान लागते, नाही का? न पाठ करताना कुठं वही लिहिता येते का? न पाठ करेल ज्या अर्थी वही लिहिता आले त्या अर्थी अगोदर तिचं काय आहे? संस्कार आहे. पाहून लिहिणं वेगळं, बरं काय? मग तुम्ही ज्या अर्थी परीक्षेमध्ये काय लिहिता अगोदर तुम्हाला तिचे काय आहे? संस्कार. बिना संस्काराचा अगोदर अनुभव आहे, मग कार्य होत आहे. म्हणून झोपेमध्ये सुखाचा आणि अज्ञानाचा काय अनुभव. आणि म्हणून तुम्ही जागे झाल्यानंतर विचार म्हणलं काय करत होता? म्हणलं मी काही करत नव्हतं, अज्ञान, काही जाणत नव्हतं. आणि सुखाने काय होतं? मग कशातली आठवण आहे? झोपेतली. पुढे यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याचीच जागृतीत स्मृती होते. जे आणखी जागृतीमध्ये असते ते सुषुप्तीमध्ये असते. आणि जे सुषुप्तीमध्ये असते त्याचीच आठवण कुठे होते? झोपेमध्ये होते. आहे का नाही? झोपेमध्ये झोपेतून उठलेला माणूस म्हणत असतो मी सुखाने काय होतं? 15 मिनटं झोप घेण्याकरता जातो बघा. आमच्या वेळेला एक विद्यार्थी होता, तो रविवारी झोपला कधी, मंगळवारी उठला. मग त्याला विचारलं आज मंगळवार आहे की नाही? म्हणलं आज सोमवार आहे की. म्हणलं मी इतका झोपत असतो का? त्याला मग सकाळ दाखवला कशाचा? मंगळवारचा का दाखव? म्हणलं इतका झोपलो होतो का? काय करत होतो? म्हणलं काही नाही, सुखाने झोपलो होतो. पुढे झोपेमध्ये भूक लागत नाही. झोपेमध्ये काय लागत नाही? ताण लागत नाही, कोणताही दुःख नाही. किती बेंड असलं जागा झाला की टणटण करतो. झोप लागली तर
सुंदर आहे बघ. हे थोडक्यातच मला सॅम्पल म्हणून वेदांतामध्ये गोड विचार केला असता. पण तिकडे थोडी जिज्ञासा लागते. काय लागते? जिज्ञासा. नाही तर मग आपलं बिगार म्हणून ऐकणं वेगळं आणि जिज्ञासेने ऐकणं वेगळं. पुढे जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय ही आहेत, पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. सुषुप्तीमध्ये कुठं आहे की सगळे इंद्रिय, सगळ्या इंद्रियाचा लय झालेला आहे. कान असून ऐकायला येत नाही, डोळे असून दिसत नाही, ऐकायला एखादा स्पर्श सुद्धा होत नाही. मग सगळ्या इंद्रियांचा झोप या अवस्थेमध्ये काय झालेला असतो? लय झालेला असतो. फक्त प्राणाचे व्यवहार चालू असते कोणाचे. प्राणाची. आणि ते प्राणाचे व्यवहार जर संपले तर राम बोले बाई संपलं की पुन्हा प्राण गेला की पुन्हा येत नसतं. नाही तर मग प्राण गेल्यानंतर पुन्हा आला असतं तर लोक मसनात कशाला नेलं असतं. एकदा गेला की ब्रह्मादेव जरी आला तरी तो त्याला जागा करू शकत कडे. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्या वृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. ज्ञान होते तेव्हा अविद्यावृत्ती असते. त्या झोपेमधल्या जे काही सुख भोगलेलं असतं त्याची आठवण होते. मी सुखाने कसा होतो? झोपलो होतो. पुढे जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. हे पहा, मी काही जाणत नव्हतो अज्ञान. ज्या अर्थी म्हणतो मी काही जाणत नाही त्या अर्थी सुषुप्तीमध्ये त्याला अज्ञानाचा काय आलेला आहे? अनुभव. विनाकारण स्मृतीशिवाय माणसाला कोणताही अनुभव येऊ शकत नाही. त्याची स्मृती होत असते. अगोदर अनुभव, नंतर मग झोपेमध्ये सुख अज्ञानाचा काय अनुभव? मी काही जाणत नव्हतो म्हणून तर म्हणतो मी काही जाणत नाही. यावरून झोपेमध्ये काय होतं? अज्ञान. आणि झोपेत आत्माही आहे. कोण आहे? आत्मा. आणि अज्ञानही आहे. जर विरोध असता तर अज्ञान दिसलं नसतं. काय नाही. झोपेमध्ये कोण आहे? आत्माही आहे. पुढे अज्ञान अज्ञानही आहे. विरोध असता तर तुम्हाला अनुभव आला नसता. विरोध नाही म्हणून काय तो अनुभव. म्हणून झोपेमध्ये जर अज्ञान आहे ज्याची अनुभव येतो मी काही जाणत नाही. आणि त्याचं प्रकाशन कोणी केलं? आत्म्याने. म्हणजे आत्मस्वरूपाचं मला ज्ञान राहू शकते. पुढे म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही. मला आत्मप्रकाश अज्ञानाचा काय नाही, बाधक नाही. सामान्य प्रकाश असतो ना. लाकडातला अग्नी अज्ञानाच्या काय नाही, नाही अंधाराच्या काय नाही. नाही का? आगपेटीच्या काडीमध्ये असलेला अग्नी अंधाराच्या काय नाही. आणि असं असला तर अंधार पडे. उलट साधक आहे. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. मग सामान्य चैतन्य, सामान्य अग्नी अंधकाराच्या विरोधी नाही, विशेष अग्नी अंधकाराच्या काय. तसं सामान्य चैतन्य अज्ञानाच्या काय नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या काय. विशेष चैतन्य म्हणजे काय, सामान्य म्हणजे काय. तेव्हा विशेष चैतन्य म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये आत्म्याचं जे प्रतिबिंब असते त्याला विशेष चैतन्य म्हणतात. आणि सामान्य म्हणजे बरं का हे लाकड सर्वव्यापक चैतन्य त्याला सामान्य म्हणायचं. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये आणि चैतन्याचा आभास त्याला विशेष चैतन्य. विशेष चैतन्य अज्ञानाच्या काय विरोधी आहे, सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. पुढे असे सांगितले आहे. सर्वव्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. सामान्य आणि विशेष आम्ही प्रश्न विचारतो ना, सामान्य आणि विशेष याच्यातला फरक स्पष्ट. सर्वव्यापक चैतन्य त्याला काय म्हणायचं? सामान्य चैतन्य.
अंधःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला काय म्हणायचं? विशेष चैतन्य. सामान्य चैतन्य अज्ञानाचं काही नाही, विरोधी नाही. विशेष चैतन्य अज्ञानाचं काय? हे बघ, या लाकडामध्ये कोणता सामान्य अग्नी आहे ना, तो अंधकाराच्या विरोधी आहे का? नाही, आणि पुढे तेच लाकडं पेटली म्हणजे विरोधी आहे. त्या अंधकाराचं काय? विरोधी. काष्टामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे, परंतु तो काष्ट स्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही आणि तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. बघ, काष्ट झालेला का? सामान्य अग्नी अंधकाराच्या काय नाही, विशेष अग्नी अंधकाराच्या काय? पुढे तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाची विरोधी आहे. पण अज्ञाना सामान्य चैतन्य अज्ञानाच्या काय नाही, विरोधी नाही. विशेष चैतन्य अज्ञानाच्या काय? हे बघ, आगपेटीचा काढी दिला का नाही, त्या गुलाबाच्या कोणता अग्नी आहे? आणि असं केल्यानंतर मग अंधकार कोणी घालवला? विशेष चैतन्य काय घालवते? अरे विशेष चैतन्य अंधकार घालवते ना? नाही, सामान्य नाही, ते संस्कार नाही, पहिली वेळ असते. सामान्य आणि विशेष. विशेष अग्नी हा अंधकाराच्या काय? सामान्य अग्नी हा अंधकाराच्या काय? विरोधी नसून उलट साधक आहे. काय? साधक आहे. म्हणजे सामान्य अग्नी असूनही सुद्धा अंधकार राहू शकतो आणि विशेष अग्नी अंधकार विरोधी आहे पण अंधकार राहू शकत हे पहा. आता बाय फिटिंग आता दिवा विजून गेला मग त्याच्यात तारा आहेत, मग त्याच्यामध्ये वीज आहे का नाही? मग ती वीज काय अंधकार घालवते का? मग ते कशात यावं लागते? त्या प्लॅटिनम तारेत यावं लागते. बटन दाबले म्हणजे कशात येते? काच काय करते? काच फक्त त्याचा सामान्याचा विशेष करते. तर बल्ब जर फेल झाला तर काच प्रकाश देते का? मग कोण प्रकाश देते? त्या तारेत तार प्रकाश देते का? मग प्रकाश कोणाचा आहे? विजेचा आहे. विजच नाही तर लाईन गेली तर हे पंखा फिरतो का? सामान्य आणि विशेष. पुढे हा प्रथम पक्ष अवच्छेदवाद किंवा दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. आबादवाद. हे पहा, त्याच्यावर दोन प्रकार आहे, एक आभासवाद आणि एक अवच्छेदवाद. आभासवाद म्हणजे काय आणि वाद म्हणजे काय? कोणी विरोधी आहे असं त्याचा विचार चाललेला आहे. चैतन्याला साह्य विरोधी असेल, वृत्ती साह्य आहे. कोणाला? चैतन्याला. वृत्ती साह्य असेल त्याला म्हणायचं अवच्छेदवाद, आणि वृत्तीला चैतन्य साह्य असेल तर त्याला म्हणतो आभासवाद. दोनच असे. चैतन्य जरी आहे ते सामान्य आहे, त्याला बरं का वृत्तीची आवश्यकता असते. कोणत्याही का याला कशाची आवश्यकता आहे? वृत्तीची काय असते आवश्यकता? विजेमध्ये प्रकाश आहे पण तारेची काय आहे आवश्यकता आहे? बल्बची काय आहे? त्याला वृत्ती काय लागते? साह्य लागते नाही का? त्याच्या द्वारा होत आहे. मग ते जरा साह्यक आणि बाधक असते. दोन पक्ष. चैतन्याला वृत्ती साह्य आहे अवच्छेदवाद, वृत्तीला चैतन्य साह्य आहे आभासवाद. पुढे अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती साह्य आहे. दुसरा प्रकार
ही अवच्छेद नाशाचा हेतू कोण आहे? चैतन्य आहे. त्याला वृत्ती काय आहे? साह्य. दुसरा प्रकार बरोबर. वृत्ती साह्य आहे आणि चैतन्य कोण आहे? वृत्ती साह्य आहे आणि चैतन्य त्याला म्हणजे अवच्छेदवाद. आणि चैतन्य असं बरोबर आहे. चैतन्य आणखी त्याला चैतन्य साह्य आहे. त्याला दोन्हीतला फरक पुन्हा वाचा सांग. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती साह्य आहे. पहिला पक्ष अज्ञान नाशाचा हेतू कोण आहे? चैतन्य. कोण साह्य आहे? वृत्ती. वृत्ती साह्य आहे. हे बाई प्रकाश देण्याकरता, विजेचा प्रकाश देण्याकरता बल्ब काय आहे? मग साह्य. बल्ब नाही तर विजेचा प्रकाश असा. हात येईल का तुम्हाला? मग तो प्रकाश कुठे आहे? बल्ब काय त्याला साह्य. तार काय आहे? साह्य आहे प्रकाशाला. हा एक प्रकार. दुसरा प्रकार ही अवच्छेदवादाची रीती आहे. दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे. आत्मनाशाचा अज्ञान नाशाचा प्रकार कोण आहे? वृत्ती. आणि त्याला चैतन्य काय आहे? साह्य. त्याला म्हणायचं आभासवाद. पुढे क्रमाक्रमाने सांगा. नाही तर तुम्हाला आता सांगितलं तर म्हटलं बरं आहे, झोपेचं साधन चांगलं आहे. पहिल्याच हे दरवर्षीचा आमचा अनुभव आहे. एक दोन तरंग झाल्याशिवाय ते फारसं ध्यानामध्ये काय त्याचं काय आहे, कधी ऐकून नाही, कधी काही नाही. आणि एक आहे की आता काय नाही, मायान ब्रह्मांड काय कुठून कळला? राम नाही, कृष्ण नाही, रुक्मिणी नाही, विठ्ठल नाही. चला पुढे. ही आभासवादाची रीती आहे. जीव स्वरूपाचा विचार करतेवेळी सर्वव्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्ती जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. हे पहा, वृत्ती साह्य आहे. चैतन्याला कोण साह्य आहे? वृत्ती साह्य अवच्छेदवाद. आणि वृत्तीला चैतन्य साह्य आहे आभास. थोडा फरक आहे. चैतन्याला वृत्ती साह्य आहे अवच्छेदवाद आणि वृत्तीला चैतन्य साह्य आहे आभास. अधिक विचार पुढे चौथ्या तरंगात आहे. नंतर सांगू पुढे. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेद न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात त्यास आभासवादी म्हणतात. त्याला काय म्हणायचं? आभासवादी. मग एक अंतःकरण मानायचं. त्या अंतःकरणामध्ये आभास मानायचं. जीवाभासाची वृत्ती साह्य आहे त्याला म्हणायचं आभासवाद. आणि जे आभास मानत नाही त्याला म्हणत असतात अवच्छेदवाद. केवळ आणि उपाधी लागल्यामुळे आणखी ते जीवदशेला प्राप्त होते त्याला आणि आपला अवच्छेदवाद असं म्हणतात. वाचस्पती मिश्र. आणि पुढे त्या वृत्तीमध्ये आभास असावा लागतो. त्याला साभास वृत्ती त्याला म्हणत असतात आभासवाद. आभास म्हणजे सुरेश्वराचार्य, विद्यारण्य वगैरे क्रमाक्रमाने सांगू. अधिक विचार चौथ्या तरंगामध्ये भरपूर केलेला आहे. पुढे त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य ही अज्ञानाची विरोधी नाही. विशेष चैतन्य काय नाही. अज्ञानाची विरुद्ध. कोणाचं मत प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे. आपल्याला अज्ञानाची काय करून दाखवायची आहे? सिद्धी. पुढे तर वृत्तीसहित आभास किंवा आभाससहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही. तुमचा प्रकाशरूप चैतन्य काय नाही, अज्ञानाच्या विरोधी नाही. सामान्य चैतन्य अज्ञानाचं काय? पुढे एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. हे पहा, आतापर्यंत आपण काय सिद्ध करून दाखवलं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते, पण ते सामान्याच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? सामान्य. विशेषाच्या ठिकाणी नाही.
सामान्य अग्नी आहे लाकडात अंधकार राहू शकतो आणि पेटलेल्या लाकडात नाही राहू शकत. विशेष आणि लाकडामध्ये काय आहे? अग्नी मग अंधकार घालवला का? नाही. आणि पेटलेली लाकडं आणि पुन्हा हात लावते का कोणीतरी? नाही. एखाद्याचं प्रेत असलं एकदा अग्नी लागला म्हणजे हात लावते का? मग तर अग्नीमध्ये दोन धर्म आहे, प्रकाश आणि उष्णता. अग्नीमध्ये काय आहे? आपल्या याच्यामध्ये दोन धर्म आहे ना, एक प्रकाश आहे ना काय आहे? उष्णता आहे. आग पेटीची काडी अशी केली, प्रकाश आला का नाही? आणि कोणाच्यात झोप घेत असला तर सरसे लावली उड्याच मारत होतो. मग त्याचे दोन दाखवलेले आहे. अग्नीमधलं एक धर्म प्रकाश आणि उष्णता. त्याच्यामध्ये अग्नीत असते ना, एखादा कोलता असला त्याच्यात काय आहे? प्रकाश आहे. आणि पुन्हा काय आहे? उष्णता उष्णता आहे. म्हणून तर तांदळाचा काय होतो? आणि उष्णताच नसेल तर मग नसतेच लाकडं ठेवले आणि त्याच्यावर तांदळाचा भात होतो का? पेटवायला लागतं. काय करावं? दगडामध्ये सामान्य अग्नी आहे का? लाकडामध्ये बाईला स्वयंपाक करायचा असं का दगडं न्यायचे का? मग काय न्यावं लागते? लाकूड मग लाकडाचं काय नेतो? त्याच्यामध्ये काय आहे? सामान्य अग्नी. मग तर लाकडं हाताने धरता येतात. पेटलेलं लाकूड अरे हातात धरते का? दोन धर्म आहे का नाही कोणाच्या काही? लाकडाची सामान्य आणि विशेष. लाकडामध्ये जो व्यापन अग्नी आहे त्याला सामान्य म्हणायचा आणि घर्षणाने उत्पन्न झाला त्याला विशेष. आपण तसं सामान्य बरं का आत्मस्वरूपाच्या प्रकाशा ठिकाणी अज्ञान राहू शकते. आणि विशेषाचं मात्र अज्ञानाचा काय करते? अशा रीतीने आपण अज्ञानाची काय केली? सामान्य रूपाच्या ठिकाणी कोणाच्या सामान्य अज्ञान राहू शकते. विशेष रूप मात्र अज्ञानाच्या काय विरोध म्हणजे कारण अभ्यास काय होतो? संभवत. आणखी त्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. चौथ्या तरंगामध्ये भरपूर विचार केलेला आहे. त्याचा विचार आपण तिथं करू. पुढे कोणता आहे त्याला? कर्मानेच काय होते? मोक्ष प्राप्त होते. कर्मवादाचं मत. आता आपल्याला सांगायचं आहे कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. कशाने होतं? याचा विचार कधी पुढे